नमस्कार, कुक विथ असमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहे कढीपत्ता प्लस शेंगदाण्याची चटणी। तर चटणी बनवण्यासाठी घेणार आहे आपण 1 प्लेट कढीपत्ता। कढीपत्त्याचं प्रमाण हे जास्त घेणार आहे। अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ आणि गोड तिखट बनवण्यासाठी साखर। तर आपण चटणी बनवण्यासाठी हे मिक्सरमधून काढू। कढीपत्ता, 2 मिरच्या, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर। तर याला मिक्सरमधून काढून घेऊ। आपली चटणी मिक्सरमधून फेटून तयार आहे। त्यातला तडका मारण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये जिरा आणि मोहरी सोडू। ती तडतडली आहे, ती आपण या चटणीमध्ये टाकू। ही बघा चटणी अशी तयार आहे। आणि या चटणीमध्ये आपण कढीपत्त्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे या चटणीतून कढीपत्ता आपण जास्त प्रमाणात खातो, त्यामुळे आपल्या शरीरात आयरन आणि प्रोटीन जास्त जात असते। तर ही बघा एकदम मस्त अशी चटणी तयार आहे। अशी ही आपली स्वस्त आणि मस्त खमंग सुवासिक अशी चटणी बनवून तयार आहे। तुम्ही बनवून बघा आणि कमेंट्स करा। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या कुक विथ अस चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।